आता गुरु रक्षण करत असतात शिष्याचं. शुक्राचार्यांनी सांगितलं की अरे हा काही साधारण नाही, हा साक्षात भगवान विष्णू आहे. मग तर बलीला आणखीच आनंद झाला की माझ्या द्वारामध्ये आणि भगवान जर मला मागायला आले तर मी माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण, माझ्यापेक्षा भाग्यवान कोण असेल. तुकाराम महाराज म्हणतात की याचक बनून आले भगवान बलीच्या दारी. बघा स्वतः देव पातळोसे द्वारी उभा याचक भिकारी. त्या ठिकाणी देवानं लहानपण घेतलं आणि भक्ताला लहानपण दिलं त्या बलीच्या दारात जाऊन. तर त्या ठिकाणी 3 पावलं भूमी मागितली. ते गुरु म्हणतात अरे घेऊ नको, हातावर पाणी घेऊन संकल्प करू नको. बली राजा म्हणतो काही झालं तरी चालेल, भगवंताची जर प्राप्ती होऊन राहिली तर काही हरकत नाही. बघा ऐकलंच नाही ना तर ते झारीच्या छिद्रात जाऊन बसले. शुक्राचार्य सूक्ष्म रूप धारण करून जसे शुक्राचार्य त्या झारीच्या छिद्रात जाऊन बसले तसं झारीचं पाणी पडणं बंद झालं. आता तिथं गवताची काडी होती, त्या गर्भाच्या काडीने त्यांनी ते झारीचं छिद्र मोकळं करण्यासाठी काडी टोचली. जशी काडी टोचली तसं त्या शुक्राचार्याचा डोळा आंधळा झाला. आडे आला म्हणून फोडीला डोळा, आडे आला म्हणून फोडीला डोळा, बलीने आढळला शुक्र केला, बलीने आढळला शुक्र केला, आडे आला म्हणून फोडीला डोळा, आडे आला म्हणून फोडीला डोळा. बघा त्या ठिकाणी देव जोडे तरी करावा अधर्म. बघा शास्त्र सांगते की तुम्हाला अधर्मही करावा लागला तरी चालेल, पण जर देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्म करा. कोणी केला असेल. बघा तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात की प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली. जर देवाची प्राप्ती होत असेल तर कोणी काय केलं की प्रल्हादाने आपल्या पित्याचा विरोध केला. नाव घेऊन साचे हे प्रीत हिरण्यकश्यपूचे नाव नाही घ्यायचं म्हणजे माझ्या नगरीत, तरी सुद्धा स्वतःच्या मुलांनाही ऐकलं नाही. पित्याचा विरोध केला कारण की भगवंताची प्राप्ती होणार होती म्हणून. आणि विभीषणाने सुद्धा आपल्या बंधूंचा विरोध केला कारण की त्यांनी ओळखलं होतं की राम काही वेगळे नाही, साक्षात विष्णूचा अवतार आहे. आणि भरताने सुद्धा आपल्या मातेचा त्याग केला आणि मनात गेले राजगादी स्वीकारली नाही. आणि बंधूला म्हणायला लागले की दादा परत चला, दादा परत चला. पण दादा काही ऐकायला तयार नव्हते कारण प्रभू म्हणत की मी वनात 14 वर्ष झाल्याशिवाय येणार नाही, कारण पुढेही बहुत करणं आहे. मग पुढे करणे आहे म्हणून येत नाही तर मग मी राजगादीवर बसणार नाही करत म्हणून. मग करावं तरी काय, तर तुमच्या पादुका येत्या फडावा, त्या चरण पादुका द्या. शेवटी जड अंतःकरणाने भरताने काय केलं, त्या चरण पादुका घेतल्या आधी डोक्यावर ठेवले आणि जड अंतःकरणाने निघाले. बघा रामचरितमानसमध्ये तुलसीदासजी महाराज वर्णन करतात. शीश पे खडाऊ, शीश पे खडाऊ अरखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश पे खडाऊ अरखियों में पानी, राम भक्त ले चला है राम की निशानी, राम
शेवटी त्या भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि आपण बघितलं मागच्या आठवड्यात गेलो होतो तेव्हा की त्या अयोध्या नगरीला त्या भरताने स्वतः नंदीग्रामात राहून आपला म्हणजे जितकं साधना केली. वैकले जसे आपल्या भावाने घातले, वहिनीने घातले आणि लक्ष्मण दादांनी घातले तसे वैकले परिधान केले. जटा वाढवल्या, वटवृक्षाच्या दुधाने जटा बांधल्या आणि त्या ठिकाणी राज्य सिंहासनावर बघा त्या पादुका ठेवल्या. आपण बघितलेले आहे. खरोखर आपले डोळे धन्य झाले, आपण बघितलं डोळ्यांनी. आणि यात सुद्धा तेच वर्णन आलेलं आहे. तर त्या ठिकाणी प्रभूला सांगितलं, प्रभू तुम्ही जर 14 वर्षानंतर आले नाही, एक दिवस जरी तुम्ही उशीर लावला तर मी माझा प्राण त्याग करीन. बघा आपण बघितलं की त्या ठिकाणी हनुमानजी निरोप सांगायला गेले होते की भरता प्रभुराम येत आहे, तुम्ही तयारीला लागा स्वागताच्या. नाहीतर खरोखर भरतांनी त्या ठिकाणी प्राणाचा त्याग केला असता. तर बघा अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीसाठी जर कोणी असो विरोध करावा म्हणून त्या बलिराजानं काय केलं की काळी टोचली गर्भाची. तसा त्या शुक्राचार्याचा डोळा आंधळा झाला आणि ते एक डोळा पकडून बाहेर आले म्हणून रक्तगंगाळ डोळा झाला. शेवटी हा काही ऐकत नाही. बघा हातावर पाणी घेतलं, संकल्प केला 3 पावलं भूमिदान देण्याचा आणि मग भगवंताने आपलं शरीर मोठं केलं, विस्तीर्ण शरीराची वाढ केली. त्यांचे पाय विशालकाय मोठे मोठे झाले. बघा पहिलं पाऊल ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस पूर्ण भूमी हे पृथ्वीतल आटून गेलं. मग दुसरं पाऊल स्वर्गात ठेवलं, स्वर्गही आटलं. मग आता बलिराजाला विचारलं की सांग तिसरं पाऊल कुठे ठेवू. तुकाराम महाराज वर्णन करतात की तुका म्हणे बळी जीवनेला पायात अडलं. बलिराजा म्हणते भगवंता ठेवा माझ्या पायावर, डोक्यावर तुमचं पाय. भगवंताने बलीच्या डोक्यावर पाय दिला तसा बली पाताळात गेला. सप्त पाताळ आहेत ना, त्याचं सुतल पाताळ हे बळीचं राज्य आहे. बघा तर त्या ठिकाणी ती मुलगी होती ना रत्नमाला, जिच्या मनात भगवंताच्या बद्दल वात्सल्य निर्माण झालं होतं की बाबा असा जर मुलगा झाला तर मी त्याला माझं दूध पाहिजे, मी त्याची आई म्हणेन. त्यावेळेस तिच्या मनात क्रोध आला. ती म्हणते अरे दुष्टा, तू माझ्या पित्याला पाताळात घालवलंस. तुझ्यासारखा जर मुलगा जन्माला आला ना माझ्या पोटी तर मी त्याला विष पाहिजे. आणि तीच गोष्ट भगवंत म्हणतात की तथाच तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. म्हणून तिने म्हटलं आणि भगवंत सगळ्याच्या भगवंत अंतर्यामी आहेत, त्यांनी जाणलं तथाच तसंच होईल. शेवटी त्या रत्नमालेला म्हणतात ना जन्म घेणे लागे वासनेच्या संधी. त्या वासनारूपी मनात ठेवून तिला हा पुतणेचा जन्म भेटला त्या बलीच्या मुलीला रत्नमालेला. आणि तिने ते स्तनात दूध आणलं आणि त्या ठिकाणी सुंदर वेश धारण केला आणि आली. आणि यशोदा मैया आपल्या कामात होती, रवी लावत होती. कृष्ण रडत होते. यशोदा मैया म्हणते अरे रडू नको कृष्णा, मी रवी लावत आहे. बाळा करू
रवी पाहायला दूध दही लोणी खूप आवडते. त्याचा मोह काही आवडत, त्याच्यावर जास्त प्रीती असते. प्रीतीचा मोह आवरेना, सोडीना तुला सोडीना. खूप प्रीती असते दुधावर दह्यावर मिशन म्हणजे साईवर. त्यात काही रवी सोडत नाही हातचं. शेवटी ते येते पुन्हा मावशी आणि ते उचलते पाण्यातून आणि लावते आपल्या छातीला. आणि जसं लावते तसंच दूध म्हणजे दुधाच्या ऐवजी कालकूट नावाचं विष असते बघा. विषाचे अनेक प्रकार आहेत बरं. हलाहल विष, कालकूट विष. भगवान बोले ना आता ना हलाहल विष आपण म्हणतो ना, हळाहळ एकट निळासी साजे आर्थिक. ते हलाहल विष समुद्र मंथनातून निघालेलं, हे कालकूट वेगळं आहे. तर तिनं कालकूट विष आपल्या स्तनाला लावून आणलं होतं आणि ते पाजलं. आता ते विष पेलं, विष संपल्यावर रक्तही पेलं, दूधही पेलं. शेवटी काहीच नाही दिलं, एकदम काळी किरकर पडली. आपल्या शरीरातलं रक्त संपलं की माणूस काळा पडते, काळी पडली. शेवटी त्या पुतणीचा प्राण हरण केला आणि बघा संयुज्यता मुक्ती दिली. तेव्हा म्हणते तुम्ही वैरही साधसाल तरी तुम्हाला मुक्ती आहे आणि भक्ती करसाल तरी तुम्हाला मुक्ती आहे. तर बघा त्या ठिकाणी त्या पुतना मावशीचा अशा प्रकारे वध केला. अगासूर बकासूर तृणावर अनेक राक्षसांचा वध केला. अग म्हणजे पाप, त्या पापरूपी राक्षसाचा वध केला. वत्सासूर, वत्स म्हणजे गायीच्या वासरात ते गाई चालत होते. भगवान कृष्ण 6 वर्षाचे झाल्यावर रानात गेले गाई चारायला. त्या ठिकाणी वासरांमध्ये राक्षसाला कंसाने पाठवलं. त्यानं वत्साचं रूप घेतलं आणि त्याचा सुद्धा शपूट फिरून आपण वध केला. आता धेनुकासूर, धेनू म्हणजे काय, गाईचं रूप घेतलं. त्याचा सुद्धा देवाला माहिती होतं कोण आहे, कसं आहे, काय आहे बघा. त्यानंतर एक अकबराचा सारखा मोठा आकार त्यात भगवान गेले, ते त्यांचे सौंगडी गेले. त्याला वाटलं आपण खाऊन टाकू सर्वांना, पण त्याचा सुद्धा भगवंताने वध केला. सोबत बलराम दादा सुद्धा होते, त्यांचा सुद्धा सहकार्य होतं सगळ्यांना बघा. त्या ठिकाणी गोवर्धन पूजेचं वर्णन आलेलं आहे थोडक्या. गोवर्धनाची पूजा आणि त्यानंतर भगवान कृष्ण 11 वर्षाचे झाले त्यावेळेस कंसाने त्या अक्रूराला घ्यायला पाठवलं त्याच्या मामाला. रावणाचा मामा मारीच होता, तोही सुवर्णरूप बनून आला होता. म्हणजे भाषेशी मामाच्या हातून काम करून घेत असतात. आणि कंसानं त्याच्या मामाला म्हणजे अक्रूराला पाठवलं. अक्रूरानं रथ आणला आणि बलराम आणि कृष्ण दोघांना न्यायच्यासाठी. त्या ठिकाणी त्या गोपिका म्हणायला लागल्या की नेऊ नका, कृष्णा जाऊ नको रे आम्हाला सोडून. बघा रथाच्या पुढे आडव्या पडत होत्या. गोकुळ छोड चले गोपिया सारी रोती है प्यारी गिरती है राजावर होता बघा. त्या ठिकाणी मल्लयुद्ध करण्यासाठी मुष्टिक आणि चालूर 2 बलाढ्य वीर होते. आता ते मोठे मोठे होते मल्लयुद्ध करणारे, हे अगदी छोटे छोटे होते 11 वर्षाचे, पण यांनी त्यांचा वध केला. कुवलय वीर नावाचा त्या कंसाला त्याच्या सासऱ्याने जरासंधाने आंधळमधून दिला होता अस्थिप्राप्तीच्या सोबत कंसाने. तो हत्ती सुद्धा त्याच्या अंगावर सोडला भगवान कृष्णाच्या, पण भगवंतांनी त्याचा हत्तीचा दात आपल्या हाताने उपटला आणि त्या हत्तीच्या दातानंच त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे शेवटी कंसासोबत युद्ध केलं, कंसाचा सुद्धा वध केला बघा. कंसाचा वध झाल्यानंतर कंसाच्या पित्याला त्या बंदीशाळेतून बाहेर काढलं आणि राजगादीवर बसवलं आणि त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांची भेट घेतली. नंतर भगवान कृष्णाचा विवाह झाला. बरेचसे म्हणजे सर्वात प्रथम तर रुक्मिणी मातेचं आपण चरित्र भागवतात ऐकतो. एक पत्र पाठवलं रावणाच्या हातून कौंडण्यपूरला आणि रुक्मिणी स्वयंवर म्हणजे पडूनच गेलं असं म्हणायला हरकत नाही. तर पहिली पत्नी रुक्मिणी, दुसरी जांबवंती
चौथी मित्रवृंदा खातेबहीण, 5वी सत्या, 6वी भद्रा, 7वी लक्ष्मणा, 8वी मित्रवृंदा, अशा 8 पत्न्यांसोबत कृष्णाचं लग्न झालं. आणि 16,108 त्या बंदीशाळेत कोंडलेल्या होत्या त्या राक्षसाने. त्या राक्षसाच्या तावडीतून सोडून त्या म्हणत आम्ही आता कुठं जावा, आमचा स्वीकार आता आमच्या घरचे करतील नाही. म्हणून त्या 16,100 आणि ह्या अशा 108 पत्न्या भगवान कृष्णाच्या भगवंताने त्यांचा स्वीकार केला. म्हणजे काही कारणास्तव हे विवाह झाले, स्वतःहून प्रेरित होऊन भगवंताने ते विवाह केले नाही. धर्म रक्षती रक्षणता, भगवंताने धर्माचं रक्षण कार्य करण्याकरताच अवतार घेतला होता. मग तो कोणाला दुःखी पाहू शकत नाही. शेवटी त्या म्हणत होत्या की आम्ही देहत्याग करतो आणि आत्महत्या करणं हे पाप आहे आणि तू जर आमचा स्वीकार करशील नाही तर तुलाच पाप लागेल. म्हणून भगवंताने त्याचा स्वीकार केला. तर बघा, भगवान कृष्णाने त्यांचा स्वीकार केल्यानंतर ज्यावेळेस भगवान कृष्ण गुरुगृही गेले होते त्यावेळेस सुदामासोबत राहत होते. त्या ठिकाणी ते सुदामाने चणे खाल्ले होते, ते सुद्धा थोडक्यात वर्णन आलेलं आहे. नंतर मग ते दारिद्र्य भोगावं लागलं सुदामाला. नंतर भगवंताने त्याचं ते दारिद्र्य भोगून संपलं. नंतर त्याला सोन्याची नगरी दान केली. आणि त्यानंतर भगवान कृष्णाचं बरंचसं चरित्र संपत आलं. शेवटी काय झालं की युद्ध झालं, धर्मयुद्ध झालं कुरुक्षेत्रामध्ये, जे आपण सध्या हस्तिनापूरला दिल्ली म्हणतात. तिथं युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला, कौरव मेले सगळे. त्या ठिकाणी गांधारी आली आणि ती शिवभक्त होती. बघा, कोणी शिवभक्ताला दुखू नये, त्याचा श्राप घेऊ नये. मग तो देव काय असेल ना, त्याला तो श्राप भोगून द्यावा लागतो. त्यावेळेस ती गांधारी त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आली आणि कृष्णाला म्हणते की कृष्णा, अरे तू वरून जसा काळा आहेस ना तसा आतून सुद्धा काळा आहे. तू जर मनात आणलं असतं तर हे युद्ध थांबवू शकला असता, पण तू युद्ध थांबवलं नाही. जर मी तुला शाप देते, जसा माझ्या कुळाचा नाश झाला ना तसा तुझ्या पण कुळाचा नाश होईल. भगवंत म्हणतात, माते मी तुझा शाप स्वीकार करतो. आणि बघा, त्या ठिकाणी काय झालं की ते जे समुद्र मंथनातून निघालेली मैरेक नावाची दारू होती, ते दारू त्या यादवांनी पिली आणि त्यांनी ते जे लवाडे होते ना त्या सांबाच्या पोटी मुसळ बांधून, म्हणजे कपडे बांधून ऋषीजवळ नेलं होतं आणि विचारलं होतं की याला काय म्हणणार, मुलगा होणार की मुलगी. त्यावेळेस त्या ऋषींनी सांगितलं की याला मुसळ होईल. ते मुसळ बारीक करून टाकलं होतं समुद्रात. त्या समुद्राच्या काठाने त्याचे लवाडे उगवले आणि जे जाळं टोक होतं ते बारीक होतच नव्हतं. तर ते टोक एका मासोळीने गिळलं. ते मासोळी एका कोळ्याने पकडून नेली आणि ते भाजीसाठी कापली असताना त्या मासोळीच्या बोटामधनं ते तुकडं बाहेर निघालं. त्याला वाटलं अरे मला हे बाणाच्या टोकाला कामा येईल, म्हणून त्याने चांगलं निशाण्यावर घासून त्याचं बाणाला टोक केलं. बघा, ज्या वेळेला ते समुद्राचे लवाडे उगवले होते आणि हे मद्यप्राशन केलं होतं या यादवांनी, तो श्राप फलित होण्यासाठी त्या ठिकाणी योगाईनच त्यांना अशी बुद्धी दिली की त्यांनी मद्यप्राशन करून आपसात युद्ध केलं आणि एकमेकांना संपवून टाकलं. इकडे भगवान कृष्णाचं वय 125 वर्षाचं होतं ज्यावेळेस मेले, म्हणजे भगवान ज्यावेळेस निजधामाला गेले त्यावेळेस. तर बघा, अनावली क्षेत्राच्या ठिकाणी एका वृक्षाच्या खाली भगवान कृष्ण पहुडले असताना आपल्या डावा पाय उजव्या पायावर ठेवून असा त्यांचा हलत होता आणि भगवान कृष्णाचं शरीर अतिशय दैदिप्यमान होतं, तेजस्वी होतं. भगवंताच्या पायाच्या अंगठ्याचं नख चमकत होतं. आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की तो पारधी जो ज्याने बाणाचा टोकाला ते लोखंडाच्या मुसळाचा एक भाग लावला होता, तो अग्रभाग बाणाचा हरिण समजून भगवंताच्या पायाच्या नखाला मारला. त्याला वाटलं की हा हरणीचा डोळाच आहे आणि त्या ठिकाणी जसा बाण मारला तसा भगवंताचा आवाज आला. त्याला वाटलं अरे आपल्या हातून चूक घडली. जवळ येऊन पाहते तर भगवान कृष्ण हातचं धनुष्य गळालं आणि जमिनीवर कोसळला. म्हणायला लागला, भगवंता मला क्षमा करा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. त्यावेळेस भगवंत म्हणतात की ऋण, वय आणि हत्या चुकत नसते. बघ, मागच्या जन्मात मी राम होतो, तू वाली होता. मी तुला धडाड उभं राहून मारलो, कारण की तुझ्यात जे शक्ती सामर्थ्य होतं की आपल्यासमोर जर कोणी आलं तर त्याची शक्ती तू
अर्धशक्ती, त्यामुळे मी तुझ्या समोरून तुला नाही मारलं, तुझ्या पाठीमागे उभं राहून तुला मारलं. आणि ते वैर, तो बदला घेण्याकरता या जन्मात तू किरात म्हणजे पारधी बनला आणि तो बदला इथं काढून घेतला. अशा प्रकारे मी तो राम होतो आणि तू तो वाली होता. आता आपलं दुसरं जरी अवतार असला माझा आणि तुझा, तरी सुद्धा ऋण चुकत नसते, वैर चुकत नसते आणि हत्या चुकत नसते, ते फेडूनच द्यावं लागते. तर बघा, अशा प्रकारे भगवान कृष्णाने त्या ठिकाणी देह ठेवला. पांडवांनी सुद्धा आपापले देह ठेवले, ते दक्षिण दिशेकडे निघाले. बघा, आपण बघितलं मागच्या वर्षी की बद्रीनाथला जाताना तिथं भगवंताच्या दर्शनाला गेलं बद्रीनारायणाच्या, की हरभऱ्याची डाळ, तांदूळ ते तिथं ठेवतात. का ठेवतात? त्याच्या मागचं काय इतिहास आहे, अध्यात्म काय त्याच्या मागचं, की कोणी व्यक्ती मेलं की गावाच्या बाहेर वेशीमध्ये ते काय म्हणतात विसावा, डाळ, मीठ असं काहीतरी असते ना, ते ठेवतात. कारण त्याचं ते तिथं सोडून द्यावं लागते सगळं माणसाला. तर बघा, त्यांनी सुद्धा तिथं ते जवळचं घेऊन द्यायला आणि ते निघून गेले. तर अशा प्रकारे भगवान कृष्णाचं द्वापार युग संपलं आणि त्यानंतर काय झालं की कलियुगाला सुरुवात झाली. आणि कलियुगाला कशी सुरुवात झाली हे आपण भागवतात ऐकतो की एक बैल होता, त्याला एक काळा पुरुष मारत होता, त्याचे 4 पायाचे 3 पाय फक्त एका पायावर उभा होता, त्या गाईला एक माणूस मारत होता, ती धरणी माता होती, तर वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे हे भगवान कृष्णाचं चरित्र या ठिकाणी संपलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण रामप्रभूचं चरित्र ऐकण्या अगोदर थोडंसं भजन करूया. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचं पान, पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. हातामध्ये शोभे त्रिशूल कमळ, हातामध्ये शोभे त्रिशूल कमळ, हातामध्ये शोभे दंड दंड चमरू, हातामध्ये शोभे पायात खडावा छान, छान, आवडते बेलाचे पान, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, पान, मंदिर शोभे गिरिजा गणपती, डोक्यावर चांदोबा छान, छान, आवडते बेलाचे पान, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या माझ्या, आवडते बेलाचे पान, जगमग वाहे झुळझुळ रंगा, जगमग वाहे झुळझुळ रंगा, कपाळी जन्म शोभे छान, छान, आवडते बेलाचे पान, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान, घेऊन वेश भिल्ली नाली,
तर बघा, जन्मेजय राजा व्यासांना म्हणतात की महर्षी आता पुढची कथा सांगा. बघा, आपण काल सुरुवातीला कृष्ण जन्माच्या अगोदर जी कथा सांगितली, आता मी रोज तुम्हाला आठवण द्या, तुम्ही मला आठवण द्या, कोणती सांगितली नाही आठवण सांगू. बघा, आपण बघितलं की इंद्राने त्या त्वष्टा ऋषीचा जो विश्वरूप नावाचा मुलगा होता, तो प्रजापती होता, तो यज्ञ करीत होता, त्याची हत्या केली. त्या हत्येमुळे त्याला 4 दोष निर्माण झाले आणि त्या दोष 4 स्त्री ठिकाणी वाटून गेले. बघा, स्त्रियांना दिला 4 दिवसासाठी, झाडात ढिगाच्या रूपाने, जमिनीला दिला, नदीला दिला, असं सांगितलं मी. पण तो दोष निवारण तर झाला, पण मग इकडे जो तो पिता होता विश्वरूपाचा त्वष्टा, त्याच्या मनात आपल्या मुलाबद्दल दुःख झालं आणि बदला घेण्याचा ठरवलं. त्याने यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून इंद्राला मारणारा मुलगा प्राप्त हो, कशा आहुत्या टाकल्या. इंद्रशत्रू प्रकट हो. आता तो मुलगा झाला त्या यज्ञामधून, त्याचं नाव होतं वृत्रासूर. बघा, तर वृत्रासूर जन्माला आला. जन्माला आल्यावर तो नमस्कार केला आपल्या पित्याला, म्हणजे बाबा काय आज्ञा आहे सांगा, तुम्ही मला जन्माला घातलं, मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे तुमच्या ऋणातून उत्तीर्ण होणं माझं कर्तव्य आहे, सांगा काय आज्ञा आहे. त्यावेळेस तो म्हणते की तप कर अगोदर, तपाच्या शिवाय काही प्राप्त होत नाही. मग म्हणते माझं कार्य तरी काय आहे, काही कारणाशिवाय तर काही म्हणजे तुम्ही मला उत्पन्न करू शकत नाही. हो म्हणते, मला म्हणते माझा मुलगा इंद्राने मारला, त्याचा बदला घेण्यासाठी मी तुला निर्माण केलं, तर तू त्या इंद्राचा वध कर. ठीक आहे म्हणते. जाते, तपश्चर्या करते 100 वर्ष. तपश्चर्या केली की ब्रह्मदेव प्रसन्न होता, वरदान मागते, म्हणते मला अमर कर. आता ब्रह्मदेव म्हणतात अमर तर कोणी होत नाही, जास्त दिवस जगण्यासाठी काहीतरी उपाययोजना कर. ठीक आहे म्हणते मला कोरड्यापासून मरण नको, मला ओढल्यापासून मरण नको, मला त्याच्यापासून नको, तसे अनेक प्रकारचे तो मागण्या टाकते. म्हणते ठीक आहे, सजीवापासून नाही, निर्जीवापासून नाही, कोरड्यापासून नाही, ओल्यापासून नाही, म्हणजे तसा असतो. जाते. मग आता हा काय करते की आपल्या वडिलांना सांगते तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि आता मी अमर झालो. ठीक आहे म्हणते, वडिलांना आनंद होतो. पण इकडे या जेवढं काही माहीत पडते की यानं यज्ञ केला आणि नवीन मुलगा निर्माण केला. आता कदाचित त्याच्या मनात सूड उगवण्याची भावना असेल, तर त्यावेळेस हा इंद्र त्याच्यावर चाल करून जाते. तो याच्यावर चाल करून येते. बरेच दिवसपर्यंत युद्ध होते, पण दोघंही मरत नाही. शेवटी देवीची आराधना करतात. देवीची आराधना करतात, देवी माता प्रसन्न होते. बघा, देवी माता प्रसन्न झाली की देवी म्हणते तुम्ही असं करा, त्यानं अनेक प्रकारचे वरदानं मागितलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही मैत्री करा आणि मैत्रीतून कपट करा. बघा, जर सहज काम होत नसलं ना, तर थोडं वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागते. कामाची पद्धत बदला लागते, पण काम करावंच लागते. म्हणजे म्हणतात ना, सापी बरे पण लागी मी नाटवली. तर त्यांनी देवी आईने प्रसन्न म्हणून सांगितलं की मी सांगते तसं कार्य तुम्ही करा. त्यावेळेस ठीक आहे म्हणतात, काही हरकत नाही. आणि देवी अंतर्धान झाली. देवीने सांगितलं की तुम्ही मैत्री करा आणि मैत्री करून तुमचं कार्यभाग करून घ्या. ठीक आहे म्हणे, मैत्री केली आणि सांगितलं की बा तुम्ही वैरभाव विसरा, जर ते मारल्यामुळे यांचंही सैन्य मरते, तुमचंही सैन्य मरते, दोन्ही सैन्याची हानी होते, पातक मस्तकी बसते, डोक्यावर पाप पडते, असं करू नका. ठीक आहे म्हणे. आता इंद्राजवळून कोणत्या शब्दात घेतल्या, तो म्हणजे माझा विश्वासच बसणार नाही इंद्रावर, कारण हा स्त्री लंपट आहे. याने आपल्या गौतम ऋषीची पत्नी अहिल्याचं
चारित्र्य भंग केलं, हा खूप कपटी आहे, याने अनेक वेळा अनेक वाईट कामं केले. तर म्हणे नाही शपथ घेतो म्हणे. त्यांनी शपथ घेतली. शेवटी मैत्री झाली. मग एक दिवस काय केलं की इंद्र आणि हा वृत्रासूर फिरायला गेले. बघा भागवतात काही काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत, आपण जे श्रीमद भागवत ऐकतो त्यामध्ये. पण मी या देवी भागवतातलं वाचलेलं सांगत आहे, कारण इथं बसल्यावर याच भागवतातलं सांगायला पाहिजे, बरोबर आहे ना. तर या भागवतामध्ये असं आलं की त्याने मागितलं होतं की ओल्यापासून नाही, कोरड्यापासून नाही, सर्जीवापासून मृत्यू नाही, निर्जीवापासून मृत्यू नाही. त्यावेळेस देवीने सांगितल्याप्रमाणे त्याने लक्षात आणलं आणि तो समुद्राच्या काठावर गेला. त्याला मैत्रीभावाने गप्पा करत करत नेलं वृत्रासुराला त्या इंद्राने. आणि त्या ठिकाणी बघितलं की याचं आपल्याकडे दुर्लक्ष आहे, हा दुसरीकडे बघत आहे. इंद्राने लगेच आपलं जे वज्र होतं ते वज्र जे ते दधीची ऋषींच्या हाडापासून बनवलेलं ते वज्र घेतलं. भगवान विष्णूचं स्मरण केलं. जसं स्मरण केलं तसं भगवान विष्णू एका अंशाने त्या वज्रामध्ये प्रविष्ट झाले, उपस्थित झाले. आणि त्या समुद्राचा जो फेस असते ना, हा तो धड सजीवही नसते, धड निर्जीवही नसते. तो फेस लावला त्या वज्राला आणि देवीचं स्मरण केलं. जसं स्मरण केलं तसं त्या देवीने त्या फेसामध्ये स्वतःला प्रविष्ट केलं. त्या ठिकाणी एक देवी आणि दुसरे भगवान विष्णू या दोघांचं सान्निध्य होतं. आणि ते खडगे घेऊन नकळत त्याच्या पाठीमागून त्याच्या मानेवर टाकलं. जसं मारली त्या ठिकाणी तसं तो वृत्रासूर त्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी देवीच्या तपश्चर्येनुसार आणि देवीच्या सांगण्यावरून त्यांनी त्या ठिकाणी रुद्रासुराचा वध केला. तर अशा प्रकारे या ठिकाणी जन्मी द्यायला व्यास महर्षी सांगून राहिले आणि शौनक ऋषी ऐकून राहिले आणि सूत ऋषी सांगून राहिले नैमिषारण्यामध्ये. तर बघा ज्या वेळेला हा वृत्रासुर मेला, आता हा तपस्वी होता, हा यज्ञातून अजन्म अयोनिज होता, म्हणजे आईच्या उदरातून जन्माला आलेला नव्हता. आता इंद्राच्या माथ्यावर परत ब्रह्महत्येचं पाप लागलं. म्हणजे पाप राजा होणं काही सोपं आहे का? त्याच्या मागे खूप ग्रह असतात. तर त्या इंद्राच्या मागे परत ब्रह्महत्येचं पाप लागलं. मग आता सगळेजण निंदा करायला लागले. लहान असं चिल्लर सेवक असो, कोणी असो, समजा साधारण प्रजा असो, त्यानं काही गलती केली तर कोणी काही म्हणणार नाही. पण राजा जर इंद्र आहे आणि त्याच्या हातून जर चूक झाली तर ते चर्चा सगळीकडे झाल्याशिवाय राहत नाही. चांगल्या माणसाच्या हातून थोडीशी चूक झाली की तिचं लवकर हे होते. म्हणजे लोकांना काय विषय काहीतरी समजा थोडीशी चूक असली की त्याचा विस्तार करायला झालं. इंद्राची निंदा सुरू. इंद्रानं ब्रह्महत्या केली. आता इंद्र पापी आहे, इंद्र श्रीलंबट आहे, झाली निंदा सुरू. त्या इंद्राला अपमान वाटला. इंद्र लज्जित झाला आणि बघा तो इंद्र एका सरोवरात गेला आणि तिथं एक कमळ होतं. त्या सरोवराच्या त्या कमळाच्या दांडीमध्ये लपून बसला हजारो वर्षापर्यंत. आता सगळीकडे शोधाशोध सुरू झाली की इंद्र कुठं आहे. राजा हजर नाही. प्रजेचे काय हाल होते. शेवटी एक नहुष नावाचा राजा होता. त्याने 100 यज्ञ केले होते. त्या ठिकाणी त्या नहुष राजाला इंद्रपद देण्यात आलं की आता राजाच नाही म्हणून त्या खुर्चीवर बसायला पाहिजे, कोणीतरी शासन चालवायला, नाहीतर लोक स्वैर वागतात. त्या ठिकाणी त्या नहुष राजाला इंद्र बनवलं. बघा आता नहुष राजा म्हणते इंद्र तर हजर नाही, इंद्राणी एकटीच आहे. मग असं करा, आता मी राजा झालो तर इंद्राणीला माझ्याकडे पाठवून द्या. आता इंद्राणी घाबरली. इंद्राणी म्हणते शची, इंद्राणी म्हणते शची इंद्राची पत्नी, ती म्हणते आता माझे पती हजर नाही आणि आता माझा वाणीवशीला कोणी, आता एकच गुरुदेव. शेवटी गुरु सहारा असतात. गुरुला शरण जाते बृहस्पतीला. देवांचे गुरु बृहस्पती होते. म्हणते गुरुदेवा तुम्ही माझी रक्षण करा, काही हरकत नाही, आता तू माझ्याकडे राहून जा. राहून जाते गुरुकडे. तो जो नहुष राजा असले तो बृहस्पतीला म्हणते की तुम्ही तिला तुमच्या घरातून माझ्याकडे पाठवून द्या, कारण मी राजा आहे. तुम्ही जरी गुरु असले तरी गुरुलाही राजाची आज्ञा शिरसावंत करावी लागते, ही माझी राजाज्ञा आहे. तर आता ती म्हणते मला इथून जायचं नाही. मग ते गुरु म्हणतात तू असं कर, देवीची तपश्चर्या कर, देवीची तपश्चर्या कर, देवी तुला शक्ती देईल, काहीतरी उपाययोजना करेल. मग ती शची देवीची प्रार्थना करते, व्रत करते, उपवास करते. शेवटी देवी प्रसन्न होते. देवी जगदंबा माता प्रगट होते. ती सांगते म्हणते आई असं असं संकट आलेलं आहे,
माझे पती म्हणते त्यांनी रुद्रासुराचा वध केला आणि ते ब्रह्महत्येचं पातक लागलं, लोक सगळीकडे निंदा करू लागले, त्यामुळे ते म्हणे सरोवरात जाऊन कुठंतरी गेले म्हणे, गुप्त आहेत म्हणे ते, म्हणजे भूमिगत म्हणतात त्याला, कुठंतरी नकळत न सांगता गेले. तर हा जो नहुष आहे तो म्हणजे राजगादीवर बसला, आता तो मला पत्नी बनवायचं म्हणून राहिला म्हणे, की शचीला माझी पत्नी म्हणून मी स्वीकार करतो आणि मला नाही जायचं म्हणे तिथं, काही हरकत नाही म्हणे, तू असं कर की हो म्हणे, कारण काही काही गोष्टी सहज होत नाही, तर मग कोडी गुलामीनं घ्यावं लागतात, कप्तानं काही काही गोष्टीचा स्वीकार करावा लागते. म्हणजे असं कर की त्याला म्हणा हो मी येते, फक्त मला सप्त ऋषीच्या खांद्यावर बसून पालखीतून मला घ्यायला ये. ठीक आहे म्हणे. त्या ठिकाणी देवी अंतर्धान पावली. आता ही जी शची होती इंद्राची पत्नी, तिने होकार दिला त्याला, म्हणते हो मी तुझ्यासोबत राजगादीवर बसायला, तुझी पत्नी बनायला तयार आहे, पण तू असं कर की सप्त ऋषीच्या खांद्यावर पालखीत बसून मला घ्यायला ये. आता बघा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 62 नंबरच्या श्लोकात वर्णन आलेलं आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, ध्यायेतो विषयांतून संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अर्थात एखाद्या विषयाची जर मनात कामना निर्माण झाली तर त्या विषयाची आसक्तीमुळे काम निर्माण होते, काम पूर्ण नाही झाला तर क्रोध येतो आणि त्या क्रोधामुळे बुद्धी भ्रमित होते आणि माणसाचं पतन होते. बघा या ठिकाणी नेमकं तसंच झालं. तो जो नहुष होता ना, त्याला त्या इंद्राणीच्या बद्दल कामना निर्माण झाली, त्याचा काम पूर्ण लवकर झाला नाही म्हणून त्याला क्रोध आला. त्यांनी ते ऋषी बोलवले, सप्त ऋषी जे अगस्त्य ऋषी होते, लोपामुद्रेचे पती, ते सर्वात प्रथम थांबले आणि त्यांच्या खांद्यावर पालखी, बाकीचे ऋषी मागे, आणि ते म्हातारे होते, थकलेले होते. त्यानं काय केलं, क्रोधात येऊन त्या ऋषीला फटके मारले चाबुकाचे, एक लाथ मारली जोराने, आणि जशी पालखी हळूहळू चालवू नका, जोराने चालवा, मला लवकर लवकर इंद्राणीची प्राप्ती करायची आहे. आता ऋषी तपस्वी होते, क्रोधी होते, ते म्हणत एकतर तू आमच्या खांद्यावर पालखी दिली, आम्ही म्हातारे, आम्ही ब्राह्मण आहे, आम्ही शक्तीहीन आहे, आणि एवढं असून सुद्धा तू बलाढ्य आहे, तू राजा आहे, तरी आमच्या खांद्यावर पालखी घेऊन त्यात बसला. कारण इंद्राणीचा तो पण होता. बसल्यावर म्हणे आम्हाला लाथ मारली, फटके मारले, जा म्हणे मी तुला श्राप देतो की तू सर्प होऊन पडशील. म्हणून ज्ञानेश्वरीत सुद्धा वर्णन आलेलं आहे, नहुष रहाटी भांबावाला, शेवटी भुजंगत्व गावाला नेणते काही, त्याला ते बुद्धी विपरीत सुचली, त्यामुळे नहुष काय झाला की सर्प झाला आणि येऊन पडला, आणि त्या ठिकाणी त्या इंद्राणीचं काम सोपं झालं. शेवटी तो सर्प होऊन पडला. त्या ठिकाणी मग त्या इंद्राला परत बोलावलं गेलं आणि त्या राजगादीवर बसवल्या गेलं, आणि शचीचं सुद्धा संकट निवारण झालं. आणि हे फक्त